मी डॉक्टर गौरी जाधव। आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। डॉक्टरकीच्या कथा आणि व्यथा या कार्यक्रमामध्ये आज आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आले आहेत साताऱ्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉक्टर स्नेहांजली महामुनी मॅडम। मॅडम, तुमचे खूप खूप स्वागत। आजपर्यंतच्या तुमच्या 25 वर्षाच्या वैद्यकीय कारकिर्दीमध्ये तुम्हाला जे काही अनुभव आले ती कथा आम्हाला ऐकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर ज्या काही कडूगोड आठवणी असतील ती व्यथासुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। मॅडम, आपण भरपूर गप्पा मारूया। नक्कीच मॅडम। तर आपण थोडं तुमच्या बालपणापासून सुरुवात करूया। तुमच्या बालपणापासून वैद्यकीय शिक्षण घेईपर्यंत जो काही तुमचा प्रवास आहे त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा। मी माहेरचं मूळ नाव माझं डॉक्टर स्नेहांजली वल्लभराव चौधरी। मूळ जन्म हा माझा बीड जिल्ह्यातील माझे गाव येथे। पहिलीपासून ते माझं MBBS पर्यंतचं शिक्षण हे सर्व लातूरला झालं। मुळात आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ। घरामध्ये आई आणि वडील यांचं इतकं समृद्ध सुशिक्षित वातावरण होतं। अर्थात सुशिक्षित ह्या शब्दाला मी आवर्जून महत्त्व देईल, कारण मुलगी मुलगा या संदर्भामध्ये कधीही माझ्या आई वडिलांनी फरक नाही केला। आणि शिवाय मुलींना शिक्षण देणं, त्यांना स्वावलंबी करणं आणि स्वतःचे जे काही निर्णय असतील तर त्यांनी आयुष्यातले सर्व निर्णय हे त्यांनी स्वतः घ्यावेत या संदर्भामध्ये माझे वडील प्रचंड आग्रही होते। आणि त्याच पद्धतीने मॅडम आम्हाला तयार करण्यात आलेलं होतं। तर शिक्षण होत असताना इतका सुखमय आणि सुखवस्तू प्रवास असं म्हणायला काही हरकत नाही। आयुष्यात कधी अगदी स्ट्रगल काही करावा लागला, कायम प्रोत्साहन होतं। मुलगी म्हणून तू हे करायचं नाही ते करायचं नाही असं या विषयालाच वडिलांचा मुळात विरोध होता। तर त्यामुळे लहानपणापासून एक धाडसी व्यक्तिमत्व आणि प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठीची जी काही प्रवृत्ती आहे तर ती मुळात मॅडम माझ्या आई वडिलांनी मला लहानपणीच अगदीच त्या पद्धतीनं संगोपन माझं केलेलं आहे। तर लग्न झाल्यानंतर मात्र मग मी डॉक्टर प्रशांत सुतार यांच्याशी माझा विवाह झाला 2003 मध्ये आणि तेव्हापासून मात्र मी सातारामध्ये आले। सुरुवातीचं आयुष्य हे जडणघडणीत आई वडिलांनी खूप सुंदर तयार केलं आणि मग व्यवहार काय आहे किंवा तुमच्याच भाषेत म्हणायचं तर डॉक्टरकी काय आहे, तर ह्या डॉक्टरकीचं शिक्षण मात्र माझं लग्न झाल्यानंतर चालू झालं। खूप छान मॅडम। तुमच्या आई वडिलांबद्दल तुम्ही ओघवतं बोलला आणि म्हणजे मला नक्कीच असं वाटतं की मूल जे काही मोठं होऊन घडतं त्यामध्ये आई वडिलांचा खूप मोठा वाटा असतो। ज्यांचे आई वडील असतात त्याचप्रमाणे ती मुलं घडतात। तर मॅडम, मला थोडं पुढे जायला आवडेल की वैद्यकीय सेवा सुरू केल्यानंतर सुरुवातीच्या काळात तुम्ही कुठं कुठं वैद्यकीय सेवा दिली किंवा तुम्ही शासकीय सेवेमध्ये होता हे पण मला ऐकून माहीत आहे, तर थोडंसं त्याबद्दल सांगा। मॅडम, जसं मी तुम्हाला सांगितलं की लग्न माझं अगदीच MBBS झाल्यानंतर झालं। इंटर्नशिपपासनं मी सातारमध्येच होते। तर माझे पती हे वैद्यकीय अधिकारी म्हणून वाठार किरोली इथे रुजू होते। तर त्यांच्या बरोबरीनंच माझी ऑर्डर पहिली प्राथमिक आरोग्य केंद्र वाठार किरोली येथे झाली। अर्थात त्यावेळेला काहीही अनुभव नव्हता, फक्त पुस्तकी ज्ञान होतं। पण ह्या पुस्तकी ज्ञानाचा वापर तुम्ही आरोग्य सेवेसाठी कसा करावा तर हे मात्र मला माझ्या पतीने शिकवलं। सुरुवातीलाच पहिल्यांदा मी ग्रामीण भागामध्ये राहिले, तर त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या काय काय अडचणी असतात, म्हणजे अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल की क्षुल्लक गोष्टी की मला दवाखान्यात जायचंय की नाही हे सुद्धा ठरवताना पती किंवा मग सासू सासरे ठरवणार किंवा मग त्या व्यक्तीच्या आरोग्यावर सुद्धा खर्च करावा लागतो, तर ही संकल्पना अगदीच नवीन होती। तर त्यामुळे तो जो काही अनुभव होता की त्या महिलांचं आरोग्य कसं सांभाळावं, कमी पैशामध्ये आपण त्यांना काय सल्ला देऊ शकतो, तर हे सगळं शिक्षण माझं सरकारी नोकरी म्हणजेच वैद्यकीय अधिकारी म्हणून जेव्हा मी कार्यरत होते तर त्यावेळेला सुरू झालं। पहिले 5-6 वर्ष आम्ही वाठार किरोली येथे होतो। त्यानंतर आमच्या दोघेही उभयंताची बदली शिरवळ येथे झाली, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ, आणि त्याच्यानंतर मग मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचणे येथे मी 5-6 वर्ष नियुक्त होते आणि त्यानंतर मात्र मी स्वेच्छेने निवृत्ती घेतली। हे सगळं करत असताना जे काही वैद्यकीय सेवा आम्ही तिथे बजावत होतो, तर डॉक्टर आहोत आणि सरकारी असू दे किंवा खाजगी असू दे हा कसलाही भेदभाव न करता ज्या पद्धतीने आम्ही सेवा दिली, तर त्यामुळे वेळोवेळी आम्हाला दोघांनाही आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं।
आजपर्यंत ज्या तिन्ही PHCला मॅडम आम्ही काम केलेलं होतं, तर त्या तिन्ही PHCमध्ये किमान आम्हाला 5 आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार मिळाले. राज्य शासनाचे 2 PCPNDT PPIUCD हा जो पुरस्कार आहे, तर तो राज्य शासनाचा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्रामध्ये मात्र मी पहिली होते, तर 2 वेळेला तो पुरस्कार मिळाला. आणि तसं पाहता सातारा जिल्ह्यानं बऱ्याच वेळ आम्हाला गौरव आमचा केला, आमच्या कामाचा गौरव केला. मग त्यानंतर महाराष्ट्र पत्रकार संघाने उत्कृष्ट डॉक्टर किंवा आरोग्यरत्न पुरस्कार दिला. तर हा अनुभव अतिशय छान होता मॅडम. जेव्हा गव्हर्मेंट सर्व्हिस आम्ही केली तर ती खरंच अगदीच मन लावून किंवा ज्या यथाशक्ती, आपण असं म्हणूया की यथाशक्ती मात्र आम्ही दोघांनीही ती सर्व्हिस त्यावेळेला केली. खूप खूप छान मॅडम, खूप छान वाटलं तुमचे पुरस्कारांच्याबद्दल माहिती ऐकून. आपल्याला स्त्रीरोग तज्ज्ञच व्हावेसे का वाटले याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. तुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटेल मॅडम. MBBS झाल्यानंतर अर्थात मी कधीही ठरवलं नव्हतं की मला स्त्रीरोग तज्ज्ञ व्हायचं. मुळामध्ये इंटर्नशिपमध्ये 1-2 डिलिव्हरी पाहिल्या असताना तर मला थोड्याशा गोष्टी त्या विचित्र वाटल्या होत्या की अरे कुठल्या पद्धतीनं ती स्त्री वेदना सहन करते आणि ज्या पद्धतीनं ती कळा देते. तर प्रामाणिकपणे सांगायचं तर त्यावेळेला मला असं अजिबात वाटलं नव्हतं की मी कधी स्त्रीरोग तज्ज्ञ होईल. पण आपण असं म्हणतो ना की आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा ठरतात की किंवा घडतात की त्या आपल्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट देतात. जेव्हा माझं लग्न झालं तर 2003 पासनं ते 2000 ऑलमोस्ट 1-7 आम्ही वाठार फिरवली येथे राहावयास होतो. त्यावेळेला पहिलं कौतुकाचं गरोदरपण आणि माझ्याही तिथल्या स्टाफला अतिशय कौतुक केलेलं होतं. पण आपण पुस्तकी ज्ञानामध्ये ज्या गोष्टी शिकतो आणि प्रत्यक्ष आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याच्यामध्ये बरीच तफावत असते. पहिलं प्रेग्नन्सीचा अर्थात माझा अनुभव काही फार चांगला नव्हता. मला पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये आम्ही दोघंही कार्यरत होतो. अर्थात त्यावेळेला आराम करावा लागतो किंवा फार दगदग करू नये ह्या गोष्टी सांगणार, कारण माझे सासू सासरे हे सातारमध्ये राहायला आहे आणि आम्ही दोघेच पती पत्नी तिथे राहायचो. पतीचा स्वभाव असा की ते खूप काम करायचे आणि अगदीच वाहून घेतलेलं होतं त्यांनी त्यांच्या कामासाठी. आणि कळत नकळत मीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायला चालू केलं की मीही तेही करत होते. माझ्या पहिल्या गरोदरपणामध्ये मॅडम मला प्रचंड ब्लड प्रेशरचा त्रास झाला. त्याच्यानंतर माझ्या फुफ्फुसांमध्ये पाणी झालं, पोटामध्ये पाणी झालं, बाळाची वाढ होईनाशी झाली. आणि ह्या सगळ्या गोष्टी सडन ब्लड प्रेशर 7व्या महिन्यानंतर जे वाढल्यामुळे आपण त्याला आपल्या वैद्यकीय भाषेमध्ये हेल्प सिंड्रोम असं म्हणूया, जी बऱ्यापैकी जीवघेणी गोष्ट आहे. तर ह्या हेल्प सिंड्रोममध्ये मी गेले आणि त्यावेळेला मग माझी प्रसूती अगदी 8वा महिना संपल्यानंतर इमर्जन्सी सिझेरियनद्वारे करावी लागली. आता त्यावेळेची आई म्हणून ज्या काही भावना होत्या, तर ह्या भावना होत असताना असं झालं मॅडम की त्या बाळासाठी मी काय करू, म्हणजे अगदी माझा जीव पणाला लागला तरीही चालेल, पण मला माझं बाळ सुखरूप हवं. अनफॉर्च्युनेटली जवळपास 15 ते 17 दिवस मी दवाखान्यामध्ये ॲडमिट असताना माझं सिझेरियनद्वारे मला मुलगी झाली. खूप खुश होते हे सगळं झाल्यानंतर. पण काही कारणास्तव बाळाच्या पोटामध्ये माझ्या ब्लड प्रेशरमुळे वाढ न झाल्यामुळे 4 ते 5 दिवसानंतर NICUमध्ये माझं बाळ दगावलं. आणि ही जी गोष्ट आहे ती माझ्या इतकी मनाला लागली. अर्थात जसं मी सांगितलं की गरोदरपणामध्ये काय काळजी घ्यावी हे मलाही तेव्हा तेवढं उमगत नव्हतं. आणि त्यानंतर मात्र त्या आयुष्याच्या एका मोठ्या दुःखातून बाहेर कसं पडावं हे मला खरंच काही कळलं नाही. आम्ही दोघंच पती पत्नी आणि त्यावेळेला असं झालं की कदाचित मला वेड लागेल, मला बाळ हवंच आहे आणि ते बाळ मला सुखरूप आणि चांगलंच हवं आहे. तर एका याच ध्यासाने मी अशी म्हणजे तेवढा एकच ध्यास माझ्या मनामध्ये होता. आणि त्यानंतर मात्र जेव्हा मला दुसरं गरोदरपण राहिलं आणि मग मात्र माझे मिस्टर माझे पती मला म्हणाले की ह्या सगळ्या टेन्शनच्या वातावरणामध्ये किंवा नाही म्हटलं तरी डॉक्टर म्हटल्यानंतर आपण पेशंट पाहतच राहतो, तर त्यापेक्षा तू काय कर, हे इथं नकोस, तू साधी एक व्यक्ती आहेस अशी तू राहा. आणि मग त्यांनी मला माहेरी पाठवलं. त्यानंतर मग माझी प्रेग्नन्सी इतकी सुखरूप आणि व्यवस्थित झाली. जो पहिल्या गरोदरपणामधला माझा अनुभव होता की ब्लड प्रेशर हाय होतं, मला बरेचसे कॉम्प्लिकेशन होते, पण फक्त जागा बदलल्यानं, स्वभाव बदलल्यानं किंवा माझ्या सवयी बदलल्यामुळे एवढा मॅडम परिणाम झाला की मला दुसऱ्या गरोदरपणामध्ये कसलंही
माझ्या मुलाचा जन्म झाला. तो जन्म मात्र माझा लातूरला झाला. आणि त्यावेळेला मला पहिल्यांदा जाणीव झाली की फक्त गोळ्या औषधं देणं म्हणजेच गरोदरपणाची ट्रीटमेंट नव्हे, तर त्याचबरोबरीनं येणाऱ्या सर्व महिलांची मानसिकता जपणं आणि त्यांना कसं विचार करावा, त्यांच्या ज्या काही रोजमर्राच्या आयुष्यामध्ये ज्या काही स्ट्रेस टेन्शन आहे तर ते आपण कसं कमी करू शकतो, की जे कॉम्प्लिकेशन कदाचित मला झाले, अर्थात हे सर्वार्थाने मी टाळू नाही शकत, पण त्याची तीव्रता बऱ्याच अंशी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा, एवढा एकच ध्यास मॅडम माझ्या मनामध्ये होता. आणि त्यानंतर मात्र मी ठरवलं की नाही, मला आता स्त्रीरोग तज्ज्ञ व्हायचं आहे. आणि ज्या फेजमधनं मी गेले तर त्या फेजमध्ये कदाचित मी एक डॉक्टर म्हणून चांगली मदत करू शकेल, त्यांची चांगली मैत्रीण होऊ शकेल. तर एवढं एकच कारण होतं. आपण म्हणतो ना की एक तुम्हाला माहिती असेल बघा, एक ॲडव्हर्टाईज आहे दात द्यायचे. मला थोडंसं कोरोना काळाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. कोरोना काळानं आपल्याला खूप काही शिकवलं डॉक्टर म्हणून. अगदी आणि मला माहीत आहे की आपण स्वतःसुद्धा कोरोनाग्रस्त होता आणि ॲडमिटसुद्धा करायची वेळ आली होती. पण मला हेही कळालं की डिस्चार्ज झाल्यानंतर कोणतीही विश्रांती न घेता तुम्ही लगेच कामावर रुजू झाला आणि बऱ्याच अडलेल्या नडलेल्या स्त्रियांसाठी तुम्ही काम केलं. मला थोडंसं तो अनुभव ऐकायला आवडेल. जसं आपण असं म्हणतो की वन्स अ डॉक्टर इज अ लाईफ लॉंग डॉक्टर. कारण डॉक्टर हा कायम दुसऱ्याच्या आरोग्याची काळजी घेतो, पण या सगळ्या कामामुळे स्वतःची मॅडम काळजी घ्यायला आपल्याला तेवढं जमत नाही. करोना ज्या वेळेला होता तर त्यावेळेला सगळ्यांना अनुभव असेल की खूप जणांनी आपले दवाखाने काही प्रमाणामध्ये बंद केले होते किंवा काही अनोळखी पेशंट घ्यायला नकार दिला होता. आणि अशा वेळेला ज्या गरोदर महिला आहेत तर त्या इतक्या सैरभैर झालेल्या होत्या की आपल्या डिलिव्हरीच्या वेळेला नेमकं आपले डॉक्टर असणार आहेत का किंवा आपले हाल होतील का. थोडक्यात सांगायचं तर वॉरसारखी सिच्युएशन होती की काय आपल्यासोबत होईल हे सांगता येत नाही. अशा वेळेला मग मात्र आम्ही साई नर्सिंग होम येथे बरेचसे पेशंट घेतले, म्हणजे अगदीच माझ्याकडचे रजिस्टर्ड असतील किंवा नसतील तेही, कारण माझ्या दृष्टीनं त्यांना ती वेळ आणि ती सोय देणं हे तेवढंच महत्त्वाचं होतं. अर्थात जसं तुम्ही सांगितलं की करोनाच्या वेळेला मी स्वतःही करोनाग्रस्त होते. सायटोकाईन स्टॉर्म नावाचा प्रकार असतो की ज्याच्यामध्ये अतिशय जीवघेणा प्रकार की आपल्या शरीरामध्ये सर्व सायटोकाईन्स तर ह्याचं वादळ निर्माण झालेलं असतं. त्यावेळेला स्वतः मी जिवंत राहील का नाही तर ह्याची शाश्वती खरं तर नव्हती, पण देवाची कृपा असेल किंवा आजपर्यंत जी काही सेवा केलेली आहे तर त्यांचे आशीर्वाद असेल, तुम्हा मैत्रिणींचं प्रेम असेल की मी अगदीच सुखरूप होते. जेव्हा तुम्ही म्हणालात तसं की दवाखान्यातनं जेव्हा मी डिस्चार्ज घेतला तर त्यावेळेला मग मात्र आले, खरं तर बोलताना धाप लागत होती, मला फार पायऱ्या चढवत नव्हत्या. आणि अशा वेळेला मग मात्र जेव्हा ती स्त्री कळ देते आणि तिला माझी गरज आहे हे जेव्हा जाणवलं तर त्यावेळेला मॅडम खरं म्हणाल तर स्वतःचा विचार सोडून सगळं सोडून मात्र मी डिलिव्हरी केले. मध्ये मध्ये थांबत होते. त्यावेळेला माझ्या स्टाफनंही प्रचंड मला सहकार्य केलं, कारण त्यांना जाणीव होते की आपल्या मॅडमची तब्येत बरी नाही आहे. मग स्टूल घेऊनच मी तिथे बसायचे. अशा डिलिव्हरी केल्या आणि देवाची कृपा आहे की त्या ह्याच्यातनं सुद्धा अगदी सुखरूप व्यवस्थित बाहेर पडले. पण निश्चितच आहे की कुठल्याही डॉक्टरला, अगदी तुम्हालाही तो अनुभव आहेच आहे, स्वतःचा आजार पण जास्त पाठीवरती घेऊन नाही चालता येत आणि ते कुठेतरी बाजूला ठेवून पेशंटसाठी अगदी हसतमुखानं आपण नेहमी तयार राहावं आणि त्याचा प्रयत्न मी करत असते. मॅडम 100% मॅडम. कोरोना योद्धा जे म्हटलं गेलं डॉक्टरांना, तर त्याचं सार्थ रूप, मूर्तिमंत रूप तुमच्या स्वरूपात उभं आहे असं मला वाटतं. त्याच अनुषंगानं मला विचारावंसं वाटतं मॅडम की स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करता. एक पेशंट होती तर जिला वयाच्या 40 नंतर हे टेस्ट ट्यूब तंत्रज्ञानाद्वारे प्रेग्नन्सी राहिलेली होती. अर्थात ती एका शासकीय सेवेमध्ये कार्यरत असतानाही तिला दुपारच्या वेळेला अचानक रक्तस्राव चालू झाला आणि पाणी गेलं. वय 40, बरोबर पण हे IVF-द्वारे राहिलेलं होतं. तर त्यावेळेला ती नेमकी आहे त्या दवाखान्यामध्ये जावी ती माझ्याकडे यावी. खरं तर प्रॅक्टिकली विचार केला तर तिनं त्या दवाखान्यामध्ये गेलं पाहिजे होतं अर्थात, कारण 5 मिनिटाच्या अंतरावरती तिला जी काही होती ती सोय मिळणारी होती.
पण पेशंटचा जो काही विश्वास होता की अरे आपण मॅडमकडे गेल्यानंतर आपलं निश्चितपणे ते आपलं चांगलंच करणार आहे, तर ह्या एका विश्वासावरती ती पेशंट, तिचे 2 ज्या स्टाफ सिस्टर्स होत्या आणि एक तिचे ओळखीचे डॉक्टर, असे ते पेशंट माझ्याकडे आले. मॅडम पाहिल्यानंतर त्या पेशंटला बाळाचे ठोके हे अगदी 80 होते. अर्थात 80 याचा अर्थ काय की बाळ कुठल्याही क्षणी आता आतमध्ये जाणार आहे. अतिशय वाईट परिस्थितीमध्ये बाळ होतं. माझ्याकडे काहीही वेळ नव्हता मॅडम. अक्षरशः फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये पेशंट हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेतला. तिला भूल दिली, सरांनी भूल दिली आणि भूल दिल्याच्या नंतर अगदी प्रामाणिकपणे सांगेल मॅडम की आता तुम्हीही सर्जन आहात, आपण बीपी हँडलला ब्लेड लावतो, पण तोही वेळ न दवडता लिटरली बोल्ड कट घेणं, एक जवळपास 1 मिनिट 20 सेकंदामध्ये ते बाळ बाहेर काढलं आणि पेडियाट्रिशियनकडे हँडओव्हर केलं. पण आज ते बाळ 5 वर्षाचं आहे आणि आजही ते इतके आपुलकीनं मला सांगतात की नाही मॅडम, आज हा बाळ जे आहे तर आज हे तुमच्यामुळे आहे. आणि त्यांनी खूप ठिकाणी मग ह्या गोष्टीचं गुणगौरव केले की मॅडम तुमच्यामुळे असं असं झालं. यथाउचित त्यांना जसं शक्य असेल तर ते मला येऊन भेटले आणि आवर्जून दरवर्षी मात्र बाळाच्या जन्माला ते माझ्याकडे येतात. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि मी असं म्हणेन की गायनेकॉलॉजिस्टचा रोल का महत्त्वाचा आहे मॅडम. इतर फील्डमध्ये सगळ्या फील्ड महत्त्वाच्या आहेत, पण त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं आरोग्य ते वैयक्तिक आरोग्य जपलं जातं. आमच्या गायनॅकमध्ये प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी, बाळाचं आगमन ह्याच्यामध्ये फक्त एक नव्हे तर त्या मुलीच्या माहेरचे ॲज वेल एज सासरचे हे दोन्ही मंडळी इन्व्हॉल्व असतात आणि त्या मुलीचं अख्खं आयुष्य तर त्या गोष्टीवरती असतं. तर त्यामुळे नेहमी स्त्रीरोग तज्ज्ञ जेव्हा होते आणि जेव्हा आम्ही अगदी आनंदाने बाळ जेव्हा देतो तर त्यावेळेला मॅडम तो इतका आनंद असतो आणि ती फॅमिली खरंच अगदीच अटॅच होते. तर त्यामुळे ह्या अशा खूपशा आठवणी आहेत की कदाचित आपल्याला तो वेळही फार कमी पडेल. केसेस आपण जेव्हा डिस्कस करू त्यावेळेला. खरंच मॅडम, म्हणजे मी स्वतः तुम्हाला खूप वेळा बाळ हँडओव्हर करताना पाहिलाय. त्यावेळेचा जो तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचा दोन्हीही पाहण्यासारखे असतात. पण एक मला नमूद करावंसं वाटेल की तुम्ही जीवनदायिनी आहात. तुमच्या हातात एका वेळेला 2 जीव आहेत, आई आणि बाळ. त्यामुळं आज महिला दिनी आम्ही तुम्हाला बोलवलं हे सार्थ झाल्यासारखं वाटतं मला. गोष्ट आहे. तर माझ्या स्वभावानुसार ते दुःख होतं, पण ते चांगलं होतं किंवा कदाचित त्या दुःखाचा मी चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्हली ते दुःख घेऊन मी माझ्या आयुष्याची दिशा बदलली आणि मग मी स्त्री नक्कीच प्रेरणादायी वाटतो मॅडम तुमचा प्रवास. एखादी स्त्री कदाचित खचून गेली असती, तुमच्या जे पहिलं बाळणपणातील कॉम्प्लिकेशन झाली, पण तुम्ही तसं न करता स्वतःला त्यातून उभारी दिली आणि कदाचित त्यामुळंच आज साताऱ्याला जी एक धडाडीची स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ मिळाली आहे, डॅशिंग गायनेकॉलॉजिस्ट आम्ही म्हणतो, की कदाचित त्यात त्याचं उगमस्थान आज आम्हाला कळालं. मॅडम आपण पुढं जाऊया की आजपर्यंत तुम्ही किती स्त्रियांना सेवा दिली आहे किंवा किती शस्त्रक्रिया झाल्या आपल्याकडून, किती डिलिव्हरी झाल्या. ॲक्च्युली आकडे पण थोडे महत्त्वाचे असतात लोकांना समजण्यासाठी, त्यामुळे थोडंसं आम्हाला त्याबद्दल सांगा. मॅडम आता हा फारच अगदी ट्रिकी प्रश्न तुम्ही विचारलाय खरं तर. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की 2004 पासनं ते 2016 मी आपला आरोग्य विभाग आहे, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आहे, याच्या अंतर्गत मी मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होते. ज्या PHCला आम्ही काम केलं तर तिथे महिन्याला अंदाजे 30 ते 35 डिलिव्हरी महिन्याला व्हायच्या. पेशंट केलं तर 30 ते 35 केले. जर खरंच तुम्ही आकडेवारी जर म्हणाल तर हे 10,000च्या पुढे जाईल. आणि 2016च्या नंतर मात्र मी जेव्हा शासकीय नोकरीमधनं सेवानिवृत्ती घेतली तर त्यानंतर साई नर्सिंग होम या नावाने आपलं मॅटर्निटी हॉस्पिटल सुरू केलं. हॉस्पिटल सुरू करत असताना हाच उद्देश होता, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मी असं नाही म्हणणार की त्यावेळेला मला व्यवस्थित ट्रीटमेंट नाही मिळाली. मलाही माझ्या गायनेकॉलॉजिस्टनं प्रचंड मदत केली. तर मॅडम साई नर्सिंग होम हे जेव्हा चालू केलं आम्ही, तर त्यावेळेला असं होतं की ज्या सोयी सुविधा एका महिलेला हव्या आहेत, मग तुम्ही म्हणाल की काय वेगळं, तर औषधोपचार तर आहेतच, त्याचबरोबरीनं आम्ही गर्भसंस्कार शिबिर आहे, तर गर्भसंस्कार शिबिर चालू केले.
प्रत्येक महिलेला किंवा त्याचबरोबरीनं एक छोटासा उपक्रम मॅडम सांगू इच्छिते की प्रत्येक महिलेबरोबर तिचा पती असावा आणि त्याचबरोबरीनं तिचं सासू असावी. तर हा एक नवीन गोष्ट मी चालू केली की ज्यामुळे काय होईल की डॉक्टर काय सांगतात, कुठल्या पद्धतीच्या तपासण्या सांगतात आणि त्या खरंच गरजेच्या आहेत की नाही, खरंच आराम करावा का माझी सून खरंच खोटं बोलतीये. तर ह्याही छोट्या छोट्या गोष्टी मॅडम आम्ही सुरू केल्या आणि 2016 ते 2025 हे आमची सेवा चालूच आहे. याही हॉस्पिटलमध्ये मॅडम आपल्याकडे महिन्याला किमान एक 35 ते 40 डिलिव्हरी होतात आणि इतर ऑपरेशन तुम्ही म्हणाल तर इतर ऑपरेशन मिळून अगदी 50 एक ऑपरेशन आपल्याकडे दरमहा होतात. आकडा जो तुम्ही मागाशी मला प्रश्न विचारला होता मॅडम, तर अंदाजे 11,500 ते 12,000पेक्षा जास्त प्रसूती आजपर्यंत केलेल्या आहेत आणि कदाचित इतर ऑपरेशन जे ह्या हॉस्पिटलमध्ये सुरू केले तर कदाचित ते ऑपरेशन असं गृहीत करूया की 2-3 हजारापेक्षा जास्त आहे. तर हे मात्र खूप अगदीच आनंदाची गोष्ट आहे. तर हा असा प्रवास मॅडम आमचा सुरू झालेला आहे. खूप छान मॅडम. सगळ्यात कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं की एक महिला सर्जन असताना सुद्धा आपण इंडिव्हिज्युअली ह्या सगळ्या केसेस पार पाडल्या, त्याबद्दल खूप कौतुक आहे तुमचं. आणि दुसरं एक गोष्ट मला आवडली, संकल्पना तुम्ही सांगितली की पती हवा सोबत आणि सासू हवा. परदेशामध्ये हा ट्रेंड आहे की डिलिव्हरीच्या वेळेला सुद्धा नवरा उपस्थित पाहिजे. आपल्याकडे तो ट्रेंड नाहीये, पण खरंच तो आणायला हरकत नाही. म्हणजे त्या पतीला कळेल की स्त्री किती वेदनेतून जात असते. त्यामुळं तो उपक्रम पण फार छान वाटतो मॅडम. अजून एक पुढचं मला हे विचारावं असं वाटतं की काही हाय रिस्क ऑब्स्टेटिक्स म्हणतो आपण ज्याला, की जोखमीच्या प्रसूती, तर असा एखादा अनुभव आम्हाला सांगाल का तुमचा? नक्कीच मॅडम. आत्ता गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये जेव्हा आपण हे आपलं काम चालू केलं तर त्यावेळेला अतिजोखमीच्या माता किंवा अतिजोखमीच्या प्रसूती ह्या आपण बऱ्याचशा करतो. फक्त एक छानसा एकच अनुभव सांगू इच्छिते. म्हणून काम करताना रात्रीची जागरणं करावी लागतात, खूप धावपळ होते, बऱ्याचदा कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा मागे सरकून फक्त पेशंटसाठी पुढे जावं लागतं. तर थोडंसं त्या तुमच्या धावपळीबद्दल सांगा. खरं तर स्त्री म्हणून आपल्याला पत्नीही होणं गरजेचं आहे, आई होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर चांगले डॉक्टर होणंही गरजेचं आहे. हे सगळं करत असताना स्वतःकडे मॅडम लक्ष दिलं पाहिजे. कौटुंबिक तुम्हालाही माहिती आहे की रात्री अपरात्री उठणं आणि ज्यावेळेला मी इतर महिलेला आई होताना जी काही मी मदत करते त्यावेळेला मला मात्र माझं बाळ रडत ठेवत किंवा त्याच्याकडे थोडंसं कळत दुर्लक्ष करत हे करत मला काम करावं लागलं मॅडम. अशा वेळेला मात्र मला माझ्या कुटुंबाचा बऱ्यापैकी सपोर्ट मिळाला. मग माझे सासू सासरे असतील किंवा मग माझ्या जाऊबाई असतील, तर ह्या सगळ्यांनी मात्र मला बऱ्यापैकी पाठिंबा दिला. आणि एक आहे की कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये मॅडम काम करणं जरासं अवघड आहे. शिवाय रात्री अपरात्री जाणं, डिलिव्हरी करणं, त्यावेळेला पतीची ही तेवढीच साथ अपेक्षित आहे जी मला मिळाली. आणि हां, एक अगदीच दुखरी सल म्हणूयात तुम्हाला सांगायचं की माझा मुलगा 10वीला होता, त्याचा पहिला पेपर होता आणि त्या पहिल्या पेपरला निश्चित तुम्हाला हे जाणीव असेल की आजकाल आया आपल्या म्हणजे पॅरेंट्स सगळे आपल्या मुलांबरोबर असतात आणि जाताना की अरे तू खाल्लंयस का, तू मानसिकदृष्ट्या योग्य आहेस का, तर हे करणं हे काहीच कर्तव्य आहे. अशा वेळेला मात्र मॅडम मी माझ्या लेबर रूममध्ये मी डिलिव्हरी करत होते आणि माझ्या मुलानंच गाडी काढली आणि मी आहे त्या हॉस्पिटलच्या स्क्रबमध्ये होते आणि तो म्हटला की अगं तू येणार आहेस का नाही. आणि मग मी पटकन धावत पळत दही आणि साखर घेतलं आणि मग गाडीमध्ये मागे बसले. मॅडम तिथं प्रत्यक्ष रडले नसले तर मॅडम मनातलं इतकं मला वाईट वाटलं की अरे आई म्हणून मी कुठेतरी कमी पडते. आज माझ्या मुलाला माझी गरज आहे पण आज मी त्याच्याजवळ नाही आहे. तर असे मॅडम लहान मोठे बरेचसे कॉम्प्रोमाइज आपल्याला करावे लागतात आपल्या घरच्यांच्या काळजीच्या संदर्भात असतील किंवा स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत असतील. तर पण ठीक आहे, ही लाईफ आहे. खरंच मॅडम की डॉक्टर म्हणून काम करताना बऱ्याच लोकांना बाहेरून पाहताना वाटतं की डॉक्टर एवढे छान राहतात किंवा एवढे पैसे कमावतात, एवढं त्यांचं लाईफस्टाईल छान असतं. पण हे मला म्हणजे तुमच्या मार्फत हे सगळ्यांना सांगायचं आहे की जे काही कॉम्प्रोमाइजेस ते करतात ते
ते इतर कुणाला सहजासहजी करणं शक्य नसतं. ते आपल्या मुलाची परीक्षा असताना आपलं काम म्हणजे ते डिलिव्हरी करणं तुम्हाला जास्त महत्वाचं वाटतं, एक जीव वाचवणं जास्त महत्वाचं वाटतं. आज तुम्ही पाहाल की आपल्याला सोनाराच्या दुकानात जायचंय, तुम्ही रात्री 12 वाजता डॉक्टर म्हणून तुम्ही फोन घ्याल, तुम्ही डिलिव्हरी कराल, पण तितकेच पैसे देऊन कुणीही तुमच्यासाठी दुकान उघडणार नाहीये किंवा इतर कोणतीही सेवा असेल, इतर कुणीही ते काम करणार नाही की जे डॉक्टर म्हणून करावं लागतं. वैद्यकीय क्षेत्रातील अर्थकारण त्या संदर्भानं लोकांना जे काही वाटतं की डॉक्टर मंडळी खूप पैसे कमवतात, खोऱ्याने पैसे ओढतात, हा जो काही गैरसमज आहे आणि हॉस्पिटल चालवताना ज्या काही अडचणी, आर्थिक अडचणी येतात, जे काही नियम आहेत किंवा जी टॅक्स प्रणाली आहे, त्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना कळू द्या. मॅडम अगदीच जवळचा प्रश्न विचारलाय आणि गंभीर प्रश्न आहे. आजकाल जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला कायमच हे ऐकायला मिळते की तुम्ही डॉक्टर, तुम्हाला काय कमी आहे किंवा मग तुम्ही इतके पैसे घेता, कशाचे पैसे घेता. अर्थात ते कशाचे पैसे घेता हे कोणालाही कल्पना नाहीये. एक हॉस्पिटल ज्या वेळेला आपण चालवतो तर त्यावेळेला हॉस्पिटलचा मेंटेनन्स, अगदी तुम्ही म्हणाल की लाईट बिल असेल, पाणी बिल असेल, तर ह्या कमर्शियल तत्वानं आपल्याला इतरांपेक्षाही जास्तीचं येतं. वीज बिल सुद्धा फक्त आपल्याकडे मॅडम रेसिडेन्शियल मीटर नसतं, कमर्शियल मीटर आहे. जर मला लिफ्ट द्यायची असेल तर त्याचं फ्रीचं कनेक्शन आहे. प्रत्येकाचे दर मात्र वेगवेगळे आहेत. आपल्याकडे येणारा जो काही स्टाफ आहे मॅडम, आता तुम्हालाही अनुभव आहे, तुम्ही एक मोठं हॉस्पिटल चालवता, तर हा जो काही स्टाफ आहे तर पहिलं वाक्य असं, आम्ही घाणीमधलं काम करत नाही. आपण MBBS झाल्यानंतर गायनॅक होऊ दे किंवा तुम्ही सर्जन आहात, हे सगळं करून सुद्धा आपण शिशूचे सुद्धा सगळ्या गोष्टी करतो. त्यावेळेला आपल्याला घाण नाही वाटत. पण एक मावशी जर आपल्याकडे येत असेल तर मॅडम आम्ही घाणीचं काम करतो, आम्हाला पैसे पगार जास्त हवाय, तिथं आपल्याला पगार द्यावा लागतो. नर्सिंग स्टाफ आहे, जो शिकलेला स्टाफ पाहिजे, ANM असेल, GNM असेल, का तर आपल्या पेशंटला ज्या काही सर्व्हिसेस आपण देतो तर त्या सगळ्या सर्व्हिसेस देत असताना एक क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे. मॅडम आज त्यांचाही पगार अगदी आपण सर्वसाधारण डॉक्टरांच्या खिशाला न परवडणारा आहे. आणि ज्या काही शासकीय बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट याच्याद्वारे ज्या ज्या काही आपल्याला नियम आणि अटी लावल्या गेलेल्या आहेत तर त्याच्यानुसार आपल्याला स्टाफ ठेवावा लागतो. हा झाला एक विषय. हॉस्पिटलमध्ये असणारं जे काही मेडिकल इक्विपमेंट्स आहेत तर त्याचं मेंटेनन्स आहे, AMC आहे, CMC आहे. म्हणजे अर्थात सांगायचं तर आज माझ्याकडे 32 लाखाची सोनोग्राफी मशीन आहे. ही सोनोग्राफी मशीन व्यवस्थित चालते की नाही त्याच्यासाठी AMC CMC करावी लागते. आज माझ्याकडे 18 लाखाचं लिफ्ट आहे, त्याचंही मॅडम मला करावं लागतं. मग लेप्रोस्कोप असेल, काय असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च हा पेशंटच्या लक्षात येत नाही. साधा कचरा इथून घेऊन जाण्यासाठी बायोमेडिकल वेस्ट आपण त्याच्यासाठी जे काही पैसे भरतो तोही मॅडम तुम्हाला अनुभव असेल ते हजारांच्या खाली नाही येतात, ते 50,000 60,000 एवढं आहे. तर हे सगळं आपल्याला जेव्हा करावं लागत असतं तर ह्याची कल्पना मला असं वाटतं की सर्वसाधारण पेशंटला नाहीये. हा झाला एक विषय. दुसरा विषय, आपल्याला वेळोवेळी आपलं रजिस्ट्रेशन हे रिन्यू करावं लागतं. त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक CME अटेंड करावे लागतं. त्याचा पैशाचा भार वेगळाच आला. त्याचबरोबरीनं दर 3 वर्षानंतर आपल्याला बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट, अगदी वर्षाचं असेल 3 वर्षाचं असेल त्याची फी वेगळी, PCPNDT रजिस्ट्रेशन वेगळं, कचऱ्याचं जे जैविक जो काही कचरा आहे तर त्याचं दर वर्षाचं वेगळं. त्याचबरोबर आजकाल नवीन ऍक्ट आलेले आहे तो म्हणजे कुठला, MPCB आहे. आणि त्याचबरोबरीनं फायर सर्व्हिसेस. आता आपल्यासारख्या हॉस्पिटलला फायर इक्विपमेंट किंवा सिस्टीम जर लावायची असेल तर मॅडम तुम्हालाही कल्पना असेल तर 3-4 लाखाच्या आतमध्ये ती तर येणार नाही. हे इक्विपमेंट जरी लावलेलं असेल तरी त्याची वार्षिक NOC घेणं किंवा अगदी 3 वर्षाला घेणं हेही बंधनकारक आहे. तर त्यामुळे हा जो खर्च आहे तर तो खर्च खूप आहे. म्हणजे अगदी जनरेटर असेल, ऑक्सिजन सिलेंडर असतील, CO2 असतील, लिस्ट काढायला गेली ना मॅडम तर ही फार मोठी लिस्ट आहे. त्यामुळे अगदी आता मला बऱ्याच वेळेला असं असतं की पेशंट काय म्हणतात, काय मॅडम सिजरचं तुम्ही इतकं बिल घेता, नॉर्मल डिलिव्हरीचं इतकं बिल घेता, पण त्याचबरोबरीनं तुमचे बालरोग तज्ज्ञ आहेत, धूर तज्ज्ञ आहेत आणि इतर म्हणजे माझ्या हॉस्पिटलला कानाची तपासणी होते. तर हे जेव्हा सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो तर ते कुठंतरी चार्ज होतो. म्हणजे अगदी आपल्याकडं तुम्हाला अनुभव असेल, जर इलेक्ट्रिशियन मी बोलवला किंवा प्लंबर बोलवला तरी मॅडम 500 रुपयाशिवाय त्याचे खाली ते पैसे घेत नाहीत. व्हिजिट चार्ज
आज तुमचे किंवा माझे विजिट चार्ज किती आहेत? तर माझे विजिट चार्ज पहिली तपासणी 300 रुपये आणि त्यानंतरची तपासणी 200 रुपये. तर मॅडम मला म्हणजे तुम्हालाही हे पटेल की प्लंबर पेक्षा सुद्धा आपली विजिटिंग फी कमी आहे. एवढं कमी घेऊन सुद्धा कुठंतरी असं असतं की ह्या डॉक्टरना काय कमी आहे. तर हे कुठेतरी गैरसमज आहे. हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. खरंच खर्च बराच असतो. ऍक्च्युली म्हणूनच हा प्रश्न विचारला की थोडंसं लोकांना कळावं की आपल्या ज्या काही आपण फी म्हणून घेतो त्यातून किती गोष्टींना ते मार्ग त्या पैशांना फुटलेले असतात ते सगळ्यांना कळालं पाहिजे. तर मॅडम आतापर्यंत आपण तुमची कथा ऐकली, वैद्यकीय प्रवास ऐकला. थोडंसं आता आपण कडूगोड आठवणींकडे जाऊया. हे सगळं करताना ह्या 25 वर्षाच्या तुमच्या प्रवासात काही व्यथा आहेत का हो? बरेचशा मॅडम. खरं सांगायचं तर एक महिला म्हणून ज्या वेळेला आपण एस्टॅब्लिश होण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेला जसं आपण मगाशी बोललो की कौटुंबिक लेवलला आपल्याला बरेच कॉम्प्रोमाइज करावे लागतात. त्याचबरोबरीनं आपले जे वैयक्तिक आरोग्य आहे तर त्या गोष्टीला आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. हे सगळं जेव्हा करत असतो आणि आपण एक यशस्वी वाटचाल करत असतो तर त्यावेळेला प्रत्येकाला आपल्या कष्टाची जाणीव असते असं नाही. मग वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातनं वेगवेगळ्या स्वरूपातनं आपल्याला त्रास देणं हे चालूच असतं. जसं आपला मगाशीचा विषय बिलावरनं वाद होतात किंवा मग एखादी गोष्ट काही झाली तर तो डॉक्टर कसा वाईट आहे आणि त्या डॉक्टरची कशी चूक आहे. तर ही आजकालची मानसिकता झाली. मॅडम जसं मगाशी मी सांगितलं की 2004ला माझं सरकारी दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून माझी नियुक्ती झालेली होती. आज 2004 पासून ते 2025 आहे. त्या मागच्या 20 वर्षातलं जर तुम्ही मला विचाराल तर खूप गोष्टी बदलल्यात मॅडम. आज पूर्वीच्या काळी जो डॉक्टरांवरती विश्वास होता किंवा डॉक्टरला देवाचं प्रतिरूप मानायचे आज तो नाही. माझं म्हणणं हेही नाही की तुम्ही आम्हाला देव माना, तुम्ही आम्हाला माणसं माना, मनुष्य. जशा ज्या गोष्टी तुम्ही चुकू शकता त्या गोष्टी कदाचित आम्ही चुकू शकतो. ज्या गोष्टी सुधारणा करायची आम्ही तुम्हाला मुभा देतो. अर्थात सांगायचं झालं तर एखादा कॉन्ट्रॅक्टरकडनं काही चूक झाली करेक्ट करता येते. सोनाराकडनं चूक झाली तर मॅडम सोनं वितळून परत दागिना करता येतो. किंवा एखादी साडी खराब निघाली तर तो दुकानदार असं नाही म्हणत की नाही नाही हे माझी चूक आहे. तो काय म्हणतो ठीक आहे हे फॉल्टी पीस आहे हे बदलून घ्या आम्ही दुसरं देतो. पण मॅडम आपल्या क्षेत्रामध्ये जर एखादी गोष्ट झाली तर हा डॉक्टर किती वाईट आहे आणि ह्या डॉक्टरनं कसं हे पाप केलेलं आहे हे दाखवून देण्यासाठी मात्र अख्खा समाज तुमच्या विरोधात उभा राहतो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की अंदाजे 10-12 हजारापेक्षा जास्त डिलिव्हरी मी आजपर्यंत केलेल्या आहेत. एक जाता जाता एक अगदीच ताजी आठवण किंवा सल किंवा व्यथा आपण म्हणूया. मध्यंतरी मागच्या वर्षी माझ्याकडे काही व्हायक्रिल ॲलर्जी किंवा एका धाग्याला ॲलर्जी आलेली होती. त्यामध्ये 1 ते 2 मिलीमीटरचा तो सायनस किंवा छोटंसं होल फॉर्म व्हायचा आणि ते बरं व्हायचं नाही. हा त्रास चालू झाला. अर्थात तुम्ही मला म्हणाल की मॅडम ही काही नॉन कॉम्प्लिकेशन नाही आहे की अगदी तुम्हाला डायक्लोटिला ॲलर्जी आली. कळायला वेळ झाला. जसं समाज म्हणतो की डॉक्टर तुमची चूक आहे, ऑपरेशन थिएटर कदाचित तुमचं स्वच्छ नसेल. त्या पद्धतीने मीही विचार केला की अरे माझ्यात काही चूक आहे का, माझं हॉस्पिटल किंवा स्टडी होते याच्यामध्ये अडचणी आहेत का. ह्या सगळ्या गोष्टी मी जेव्हा करत होते पेशंट मला बराही करायचा आहे, माझ्याकडे काही इन्फेक्शन आहे का तेही पाहायचं आहे आणि त्याचबरोबरीनं मॅडम वेळोवेळी धमक्या देणं, वकिलांनी येऊन भेटणं की आम्ही तुमची बदनामी करू, सोशल मीडियामधनं आम्ही तुमचे यूट्यूबवरती व्हिडिओ तयार करू त्याची बदनामी करू, अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या धमक्या यायला चालू केल्या. त्यावेळेला माझं ध्येय एकच होतं की मला माझा पेशंट बरा केला पाहिजे होता. हे सगळं करत असताना आपण एंड पॉईंट म्हणूया किंवा पीक पॉईंट म्हणूया. तुझ्या मुलाला 4 ते 5 लाख रुपयाची सुपारी देऊन मारू किंवा तुझ्या नवऱ्याला सुपारी देऊन मारू. मॅडम तो जो क्षण होता ना त्यावेळेला मला पहिल्यांदा वाईट वाटलं की ज्या स्त्रियांना आई होण्यासाठी मी मदत करते, जे पुरुष बाप म्हणून मिरवतात की आपण ट्रीटमेंट देतो आणि तुम्हालाही कल्पना असेल की आपण जीव तोड मेहनत करतो. 200 रुपये किंवा 300 रुपये तपासणीमध्ये आपलं आयुष्यभराचं नॉलेज लावणं म्हणजे हे कुठंच युक्तिक नाही आहे. पण ज्यांना मुलांसाठी मी मदत करते तेच आज माझा मुलगा मारण्यासाठी धमकी देत आहेत. किती
कितपत योग्य आहे, तो क्षण कुठेतरी असा आला की मॅडम आपण चुकतोय का, डॉक्टरहून चूक झाली असं डॉक्टर वाटलं. होऊन चूक झालीये का, किंवा असं म्हणूयात आपण की इतर सर्व्हिसेसला तुम्ही चार्ज करता. तुम्ही 5 स्टार हॉटेलला जेव्हा जाता ना मॅडम, तर त्यावेळेला दे चार्ज फॉर एव्हरीथिंग. ते स्माइल करण्याचे पण चार्जेस घेतात. हे जर असेल तर आज आपण ज्या मुलींना मैत्रीण मानतो, ज्यांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी होतो आणि तो त्यांचा मातृत्वाचा काळ जेव्हा सुखद जावा ह्यासाठी प्रयत्न करतो, अचानक काहीतरी बदलतं आणि ते आपल्याला विलन करतात आणि टॉर्चर करण्यासाठी आपल्याला फार वाईट लेवलला जाऊन काहीतरी कमेंट करणं, विचित्र बोलणं, अगदी तू कशी दिसतेस, काय करतेस, हे कुठेतरी चुकतं. तर मॅडम मी एवढं सांगू शकेल की मागच्या 20 वर्षाचा जो काही अनुभव आहे तर त्याच्यामध्ये माणसाची प्रवृत्ती प्रचंड बदललेली आहे. वैद्यकीय सेवा, ठीक आहे, आज मी सेवा हाही शब्द वापरत नाही, ही सर्व्हिस आहे, ठीक आहे, आम्ही ही सर्व्हिस देतोय तुम्हाला, पण त्या बदल्यामध्ये ज्या पद्धतीनं समाजाचा अप्रोच डॉक्टरांविषयी बदललेला आहे तो कुठेतरी चुकतोय मॅडम, आणि हा चुकतच राहणार आहे. तर ही खंत आहे आणि ही व्यथा आहे माझी. मॅडम खूप वाईट वाटलं ॲक्च्युली तुमचं हे ऐकून, कारण आजपर्यंत तुम्ही इतक्या बाळंतिणींची सुखरूप सुटका केली, किती जणींच्या प्रसूती सुखरूप केल्या, आणि त्याचं कोणतंही जाणीव न ठेवता लोक फक्त एक विक्रेता आणि ग्राहक हा जो काही आता संदर्भ लावला जातो, म्हणजे कोरोना काळामध्ये आपल्याला देव केलं गेलं आणि आता आता दानव आहोत. एखादी चूक सुद्धा तुम्हाला क्षमा नाहीये. आणि मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं किंवा ऍक्च्युली वाईट वाटतं द्यायला, की राजस्थानमधली एका महिला स्त्री प्रसूती तज्ञ आत्महत्या केली टॉर्चरमुळे, म्हणजे पेशंटच्या नातेवाईकांनी जे काही टॉर्चर केलं त्यामुळं. तर खूप कठीण असतं की एवढी आपण प्रॅक्टिस बिल्ड केलेली असते, इतके कष्ट घेतलेले असतात, आणि एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळं, चुकीमुळं अख्खा समाज आपल्या विरोधात येऊन उभा राहतो. हे ऐकणं, किंवा ते तुम्ही ह्या सगळ्या फेजमधून गेला, खूप स्ट्रॉंगपणे गेला, तुमचा तोल कुठेही ढळू दिला नाही, हे खरं तर कौतुकासाठी तुम्हाला सांगायचं तर ज्यावेळेला हा सगळा काळ चालू होता तो 1 वर्षाचा होता. हा 1 वर्ष टॉर्चर जेव्हा मी सहन केलं, वाईट असं असतं की त्याच वेळेला जर मी ह्याविषयी बोलले असते तर लोकांनी असा ग्रह केला असता की अरे हिला काहीच काळजी नाहीये, पेशंट विषयी एवढं बोलते. म्हणजे कालपर्यंत तुम्ही देव आहात आणि आज अचानक तुम्ही एवढे क्रूर दानव झालात की मग आम्ही तुम्हाला अश्लील बोलू शकतो, आम्ही तुमचा दवाखाना फोडू शकतो, आम्ही तुम्हाला वाटेल ते बोलू शकतो, आम्ही तुमची बदनामी, म्हणजे राजकीय प्रेशर असतील किंवा गुंडांकडनं धमक्या असतील किंवा खंडणीसाठी वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या असतील, हे तुम्ही एका डॉक्टरला द्याव्या. माझं म्हणणं वैयक्तिक एकच आहे की तुम्ही देवही मानू नका, दानवही मानू नका, माणूस माना. आम्ही तुमच्यासारखी माणसं आहोत. आणि तुम्ही जे राजस्थानचं उदाहरण दिलं मॅडम, खरं पाहता ह्या मधल्या काळामध्ये खरंच ही वेळ माझ्यावरही आली होती की माणूस एवढं डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशनमध्ये जातो की अरे ज्या लोकांसाठी आपण एवढी धडपड केली आहे, आजपर्यंत एखादे चांगले व्हिडिओ की अरे मॅडमने हे केलं हे कुठेही पोस्टेड नाहीये, पण जेव्हा वाईट रिॲक्शन आले तर गावोगावी, गल्लोगल्ली, प्रत्येक मोबाईलमध्ये अगदी 10,000पेक्षा जास्त व्ह्यू असणारे ते व्हिडिओ प्रसार केले गेले आणि सगळ्यांनी आवर्जून पाहिले. कधी त्यांना हे वाटलं नाही की अरे मॅडमनं ह्या लोकांना जेव्हा ट्रीटमेंट दिली तर कोथिंबीर घेताना 5 रुपयाची कोथिंबीर घेताना तुम्ही पाहता, ज्यावेळेला ह्या लोकांनी डिलिव्हरी माझ्याकडे केली तर त्यांनी माझा इतिहास पाहूनच माझ्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं होतं, तेव्हा मात्र मी चांगली होते. आणि त्याच्यानंतर एवढं समाज हा विकृतीकडे चाललाय, सॅडिझम आपण म्हणूयात आपल्या भाषेमध्ये, की दुसऱ्याला त्रास दिला की मला बरं वाटतंय. तर हे कुठेतरी समाजाची शोकांतिका आहे. ह्या सगळ्या अगदीच एक वेळ अशी होती की असं वाटलं की खरंच आत्महत्या करावी आणि ह्या सगळ्यांची नावं लिहावीत, कारण एक सर्टन स्टेजला जेव्हा माझ्या मुलाच्या जीवावरती हा विषय येतो तर त्यावेळेला असं वाटलं की मी का डॉक्टर झालीये, काय ह्या समाजासाठी मी लढतीये. हे मॅडम माझं खूप मोठी, म्हणजे कदाचित असं म्हणाल की मी मरेपर्यंत हा विषय कधीच विसरणार नाहीये की ज्यांच्यासाठी मी करते, ज्यांना मुलं व्हावे म्हणून करते, आज ती माझी कोख हे करण्याचा प्रयत्न करतात. तर ही फार मोठी विकृती आहे आणि फार मोठा सल आहे. खूप वाईट वाटलं मॅडम की
तुमच्या मुलाला मारण्याच्या धमक्या आल्या, अतिशय म्हणजे ह्याच्यापेक्षा विकृती काय असू शकते. पण आता मला मॅडम एक विचारावंसं वाटतं की तुम्ही ह्या सगळ्या स्ट्रगलमधून गेला, मानसिक त्रासातून गेला, आता तुमचा जो मुलगा आहे, तुमची जी पुढची पिढी आहे, त्यांनी डॉक्टर व्हावं का, ह्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? मॅडम आता वयाच्या ह्या स्टेजला आपण आलेलो आहोत, तर इथं एक कळतं, पैशापेक्षा मनाची शांती खूप महत्त्वाची आहे. तुम्ही गमतीनं पाहाल तर इथं लिहिलेले पहा, सब कुछ मोह माया है. ॲट द एंड ऑफ अ लाईफ शांत झोप लागावी, जे काही कमवतो तर त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, मग आपल्या व्यवसायावर असेल, आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर असेल आणि त्याचबरोबरीनं आपल्या भविष्यावर असेल. तर ह्या गोष्टीचं आर्थिक नियोजन तुम्ही केलं पाहिजे. स्वतःच्या पैशाचा काहीतरी भाग हा आपल्या भविष्यासाठी आपण राखून ठेवला पाहिजे, काही भाग हा आपल्याला इमर्जन्सी फंडसाठी ठेवला पाहिजे. आणि जसं आपण सगळेजण करत आलो की आपल्या मुलांचं कसं नीट व्हावं किंवा काय व्हावं याच्यासाठी, भविष्यासाठी, हे या कारणासाठी म्हणतो मॅडम, आपण खाजगी क्षेत्रामध्ये काम करतो तर आपल्याला कुठेही पेन्शन मिळणारी नाही आहे. आज आपण आपलं लाईफस्टाईल हे चांगलं जगतो, पण हेच लाईफस्टाईल जर आपल्याला आपण मरेपर्यंत जर व्यवस्थित ठेवायचं असेल तर त्याची गुंतवणूक मात्र म्हणून आज आपल्याला करून गरजेचं आहे. तर सगळ्यांना मी हाच सल्ला देईन, डॉक्टर हे प्रोफेशन अतिशय नोबल आहे, अतिशय समाधान देणारे आहे. आणि एक आत्मिक समाधान आपण म्हणूयात की एखादा पेशंट ज्यावेळेला आपण बरा करतो त्याला जो गुण मिळतो तर त्याच्यासारखं समाधान हे इतर ठिकाणी कुठेही आपल्याला पाहायला भेटत नाही. पैसे आपण कमवू शकतो, पण जो आदर आहे आणि जे प्रेम आहे आणि जे समाधान आहे तर निश्चितपणे आमच्या क्षेत्रामध्ये हे खूप आहे. तर सगळ्यांना मी नक्कीच प्रमोट करेन की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये या, फक्त पूर्वतयारी मात्र व्यवस्थित करायची. कदाचित आम्हाला त्यावेळेला नव्हती, तर ती पूर्वतयारी मॅडम सगळ्यांनी केली पाहिजे. खूप छान मॅडम. म्हणजे तुम्ही डिस्करेज केलं नाही स्वतःला. आंबट गोड आठवणी जरी असल्या तरी तुम्ही डिस्करेज करत नाही आहात पुढच्या पिढीला. मुलींनी ह्या क्षेत्रात यावं, नक्कीच यावं, पण स्वतःवरून एक उदाहरण घालून देत आहे की कसं यावं. वी हॅव टू बी प्रिपेअर्ड, म्हणजे फिट टू फाईट. येस, अशा प्रकारेच तुम्ही आलं पाहिजे, सगळ्या बाजूनी तयारी करून आलं पाहिजे. आणि अजून एक मॅडमनी महत्वाचा मुद्दा हे केला, सांगितला की अर्थकारण, आपले जे काही आपण कमावलेले पैसे आहेत त्याचं मॅनेजमेंट आपल्याला करता आलं पाहिजे. कारण आपण बघतो की खूप सुशिक्षित स्त्रिया, नोकरदार स्त्रिया, इव्हन डॉक्टर मैत्रिणी सुद्धा टॅक्स पण भरतं, आमचे हे भरतात. हो, आर्थिक पॉलिसीज किंवा तुमचे SIPs, आर्थिक नियोजन कोण करतं, आमचे हे होतात. तर हे कुठेतरी बदललं पाहिजे की आज आपण एवढे सुशिक्षित होऊन, एवढं शिकून, एवढं धडाडीनं काम करतो, तर आपण आर्थिक नियोजन पण आपण स्वतःच करूया. कळलं पाहिजे. आजच्या महिला दिनी मला वाटतं हा खूप मोठा मेसेज आहे की आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊया, आपले निर्णय आपणच घेऊया. तर धन्यवाद मॅडम की आज तुम्ही थँक्यू. आज डॉक्टरकीच्या कथा आणि व्यथा या कार्यक्रमामध्ये आपला अमूल्य वेळ दिला. आणि इथून पुढे सुद्धा डॉक्टरकीच्या कथा आणि व्यथा या सदरामध्ये आपण वेगवेगळ्या डॉक्टरांच्या आयुष्यातील काही घटना घेऊन येणार आहोत. मी पुन्हा एकदा आभार मानते डॉक्टर महामुले मॅडमचे. धन्यवाद. आपण तुमच्या क्षेत्रातला ताणतणाव तर पाहिलाच, तर ह्या सगळ्यातून दूर राहण्यासाठी, स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी, स्ट्रेस फ्री ठेवण्यासाठी तुम्ही काय करता? मॅडम, ही लाईफ आहे आणि ह्या आयुष्यामध्ये सगळ्यांच्याच, आपल्या डॉक्टरांच्याच नव्हे तर सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये चढ उतार हे येतच असतात. आपण आपल्या भाषेमध्ये त्याला म्हणतो स्ट्रेस मॅनेजमेंट, आणि प्रत्येकाला हे जमलंच पाहिजे. म्हणजे अगदी गृहिणी असेल ते पंतप्रधानापर्यंत तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट हा विषय जर जमला तर तुमचं आरोग्य हे व्यवस्थित राहते. मला अतिशय डान्सची आवड आहे, तर ह्या डान्सच्या आवडीमध्ये मी सकाळी सकाळी झुंबा क्लास जॉईन केलेला आहे. तिथं मी फक्त स्नेहांजली म्हणून जाते. तिथं मस्ती, मज्जा, व्यायाम हे सगळं केल्यामुळे माझा दिवसाची सुरुवात अतिशय छान होते. आणि तुम्ही पाहतच असाल मॅडम, हे दुसरी माझी आवड किंवा दुसरं प्रेम म्हणायला काही हरकत नाही. मला प्रचंड झाडांची आवड आहे, तर त्याच्यामुळे मग तो वेळ हा झाडांमध्ये मी घालवते आणि फार बरं वाटतं मॅडम. हे सगळं जे आहे निसर्ग, जिवंत निसर्ग पाहणं. तिसरं अगदी तुम्ही म्हणाल हा प्रयत्न आहे, पण गाणं शिकण्याचा मॅडम मी प्रयत्न करते. तर हे थोडंसं वैयक्तिक गोष्टीसाठी मात्र मी आजकाल लक्ष देते आणि बरं वाटतं. खूप
छान, कारण खूप गरजेचं आहे थँक्यू. स्वतःला स्ट्रेस फ्री ठेवणं. आवडलं मला हे तुमचं ऐकून. आता मॅडम मला आपण शेवटाकडे वळतोय आपल्या मुलाखतीच्या. आजच्या महिला दिनी ज्या मुलींना डॉक्टर व्हायचं आहे त्यांना काय तुम्ही सल्ला द्या? एवढा सल्ला देऊ इच्छिते की जस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ, बी कॉन्फिडंट. मुलगा मुलगी हा विषय नाही, पण तुम्ही जेव्हा डॉक्टर होणार आहात तर त्यावेळेला ज्या विषयाचं तुम्हाला नॉलेज द्यायचं असते तो मात्र थरो नॉलेज देणं गरजेचं आहे. सुपरफिशियल नॉलेजनं आपण दुसरीला ट्रीटमेंट देऊ नाही शकत. जो नॉलेज आहे त्याच्यावर आत्मविश्वास असणं हे गरजेचं आहे. आत्मविश्वास असल्याच्या नंतर ह्या समाजाला फाईट करण्याची मात्र मॅडम तुमची तयारी असणं गरजेचं आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं, सगळंच माझं आयुष्यात चांगलंच होईल असं नाही, ते कुठेतरी ॲक्सेप्ट करताही आलं पाहिजे. आणि हसते राहिला जसे का नाम जिंदगी है, त्यामुळे हसत खेळत आपण आपलं आयुष्य जगावं, त्याचबरोबरीनं हे आपलं काम एन्जॉय करावं. आणि जसं मी मगाशी सांगितलं की फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा आपल्याला व्यावहारिक ज्ञान आणि स्वसंरक्षणाचं ज्ञान हे असणं गरजेचंच आहे. त्याचबरोबरीने मी आणि एक मॅडम मौलाचा सल्ला मी देऊ इच्छिते की आजकाल समाजामध्ये शिकलेल्या नोकरी करणाऱ्या बऱ्याचशा महिला आहेत, पण ह्या महिलांचं अर्थकारण किंवा आर्थिक नियोजन म्हणूयात आपण, तर हे कुठेतरी कमी पडतं. तर आपण जी काही फुल नाही फुलाची पाकळी किंवा बाकी कोणी नाही की आपली प्रॉपर्टी असावी, हे सगळं होत असताना जेव्हा आपण सगळं काही सहन केलं तर मॅडम प्रत्येक मानसिकदृष्ट्या प्रत्येक व्यक्ती तेवढी सक्षम असेल असं काही राहत नाही. आज माझा मुलगा म्हणतो की मम्मी मी डॉक्टर तर होणार, इमर्जन्सीमध्ये मी होणार नाही. जर सगळ्या मुलांनी ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही इमर्जन्सी फील्डमध्ये कामच करणार नाही, तर ह्या समाजाला आत्ता वेळ आहे की ह्यानं विचार करावा की पुढे होऊ घातलेले खरंच गायनेकॉलॉजिस्ट येतील का, MD मेडिसिन येतील का, किंवा तुमच्यासारखे सर्जन येतील का, जे अगदी मरता आपण एका आपल्या जवळच्याच एका हृदयरोगतज्ञांचं उदाहरण घेऊयात की खरंच हृदयरोगतज्ञ होतील का? उद्या त्यांचा जीव घेण्यासाठी तुम्ही 500चा मोह बांधताय, तर हे योग्य आहे का? ह्याच समाजाला पुढे उपचार करणारे डॉक्टरचे हातच नसतील, हे कुठेतरी विचार करायची वेळ आलेली आहे. मी असं म्हणणार नाही डॉक्टर होऊ नये, पण डॉक्टर होत असताना फक्त पुस्तकी अभ्यास करून डॉक्टर होऊ नका. अदरवाईज राजस्थानच्या त्या महिला डॉक्टरसारखी आपली परिस्थिती व्हायला काही फार वेळ जाणार नाही आहे मॅडम. हे सगळं करत असताना डॉक्टरकीच्या ज्ञानाबरोबरच मला असं वाटतं की व्यवहार ज्ञान काय आहे, लोकांशी कसं डील करायचं, आणि त्याचबरोबरीनं स्वसंरक्षणाचे धडे, स्वतःचं संरक्षण मला कसं करता आलं पाहिजे, माझं हॉस्पिटल फोडायला आल्यानंतर आपण कसं वागलं पाहिजे, ह्याही गोष्टीचं नॉलेज हे MBBSच्या किंवा आपल्या केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये दिलं पाहिजे मॅडम. आपण किती वेळेला बघतो की पेशंट येतात आणि कानाखाली वाजवतात, मॅडम काय करायचं अशा वेळेला, खरं, किंवा हॉस्पिटल फोडल्यानंतर. आणि हे काय होतं तुम्ही जर पाहिलं असेल, एखाद्या व्यावसायिकाला कुणी धमकी देत नाही मॅडम, एखादा दुकानदार असेल किंवा कॉन्ट्रॅक्टरला कुणी धमकी देत नाही, फक्त धमकी देणारे हे डॉक्टर आहेत. आपल्या भाषेमध्ये आपण त्याला म्हणतो की सॉफ्ट टार्गेट आहेत. आणि ज्याला मारलं तरी कारण तो बिचारा आयुष्यभर अभ्यासच करत असतो, फक्त कात्र्या चालवतो, हात चालवायला येत नाही मॅडम. मग मला म्हणजे अतिशयोक्ती होईल, पण मला असं वाटते की फक्त MBBS अभ्यास करताना अभ्यास न करता कुठेतरी फायटिंग सुद्धा शिकवली पाहिजे किंवा बॉक्सिंगचे पण धडे घेतले पाहिजे. खरंय, ऐकताना थोडं गमतीशीर वाटेल, पण प्रातिनिधिक स्वरूपात विचार करता की मागच्या 20 वर्षापूर्वी जे फिमेल इन्फंटिसाईड झालं, की मुली गर्भात मारल्या गेल्या, आणि त्याचे परिणाम आज आपण बघतोय की आज लग्नाला मुली मिळत नाहीयेत. ही समाजातील भयान परिस्थिती आहे की मुली, बरेच विवाह इच्छुक मुलं आहेत आणि मुली नाहीयेत. कदाचित ह्या सगळ्या इन्सिडेंट्स जे काही तुम्ही डॉक्टरांच्यावरचे हल्ले किंवा हे जे काही तुम्ही सांगताय, कदाचित इथून पुढे 20 वर्षानंतर इमर्जन्सी सेवेमध्ये डॉक्टर यायला घाबरतील आणि त्यावेळेला इमर्जन्सीला डॉक्टर उपलब्ध नसेल. त्यामुळे समाजानं नक्कीच विचार केला पाहिजे. मॅडम हे उलट तुम्ही मला खूप छान मुद्दा दिला की इन्फंटिसाईड म्हणजे लग्नाळू मुलं आज कशी आहेत तसे डिलिव्हरी करायला एक अजून 10-15 वर्षाच्या नंतर डिलिव्हरी करणारे डॉक्टर नसतील, आणि त्यावेळेला कदाचित ती जुनी प्रथा येईल की दाई आहे त्या घरी डिलिव्हरी करते, आणि त्यावेळेला परत तो इन्फंट मॉर्टॅलिटी रेट
किंवा निओनॅटल मॉर्टॅलिटी रेट हे वाढेल. तर कृपया समाजाने खरंच मला असं वाटतं मॅडम तुमच्या माध्यमातून मी रिक्वेस्ट करू शकते की विचार करा आपण कुणाविषयी कसं वागतोय आणि ते खरंच योग्य आहे का. आणि प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे न्याय व्यवस्था असते, आपल्याकडे जे आपण म्हणतो पोलीस डिपार्टमेंट आहे, न्याय व्यवस्था आहे, तर ह्याचा आधार आपण घेऊ शकतो. प्रत्येक वेळेला कायदा जेव्हा आपण हातामध्ये घेतो आणि डॉक्टरांना व्हायलन्स करतो, ऍक्ट आता खूप चांगले निघालेले आहेत, डॉक्टर्स व्हायलन्स ऍक्ट, पण सगळ्यांनी मला असं वाटतं मॅडम ह्या गोष्टीचा विचार करावा